नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी खूप खुश होत असते. म्हणते की गेले गेले एकदाचे आकाशभूमी हे कायमचे देवाघरी गेले. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की हो आई, गेले एकदाचे खपले, कायमचे फोटोत लिहून बसले ते आता आता पुन्हा ते कधीही परत येणार नाहीत, असं म्हणून पौर्णिमा आता खूप खूप खुश होत असते. रागिनी तिच्या जोडीलाच असते आणि पौर्णिमा आणि रागिनी दोघींच्या आनंदाला अगदी पारावरच उरत नाही. रागिनी अगदी हसून हसून थकलेली असते आणि अगदी राक्षसासारखी हसून हसून तिला आता दमच लागलेला असतो. नंतर पौर्णिमाला त्या तिघांच्या फोटोकडे बघून आठवतं, ज्यावेळेला अभिजितला ॲम्ब्युलन्समधनं आणलेलं असतं त्यावेळेला अभिजितच्या अंगावर पडून कशाप्रकारे पौर्णिमा रडत असते. आणि जेव्हा अभिजित गेला तेव्हा या सगळ्याला जबाबदार फक्त आकाश होता आणि म्हणूनच ती आकाशजवळ जाऊन हे सगळं तू केलंस ना, तुझ्यामुळे माझा नवरा गेला, का केलंस हे सगळं, असं म्हणून आता पौर्णिमाने पूर्ण दोष हा आकाशला दिलेला असतो. आणि त्यामुळे ती अगदी रडत रडतच आकाशची कॉलर धरत म्हणते की सांग, हे सगळं तू केलंस ना, का मारलंस माझ्या नवऱ्याला, तुझ्यामुळे माझा नवरा गेला, सांग का मारलंस माझ्या नवऱ्याला, असं म्हणून ती आता त्याचा जीव घ्यायला निघालेली असते आणि त्याचाच गळा दावायला निघालेली असताना भूमी तिच्याजवळ जाते आणि भूमी ही पौर्णिमाला जोरात एक कानाखाली वाजवून देते आणि माझ्या आकाशने असं काहीही केलेलं नाही आहे असं त्याला बोलू लागते. त्यानंतर आता पौर्णिमाला ते सगळं आठवतं आणि पौर्णिमा म्हणते की नाही, हे सगळं असं घडणारच होतं. नंतर तिला आठवतं की जेव्हा त्याचे अभिजितचे सगळे अंत्यसंस्कार पूर्ण होतात त्यानंतर पौर्णिमा ही भूमीला दोष देते आणि तिला तळतळाट होईल, तळतळाट लागेल माझा तुमच्या नवरा बायकोंना, बघ जशी मी आज एकटी पडली आहे ना, तसंच तुझ्याही कपाळावरचं कुंकू पुसलं जाईल भूमी, असं तिने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता हे सगळं झाल्यानंतर अभिजितला मारल्यानंतर अभिजितच्याबद्दल रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणींनीही दिव्यावर हात ठेवून आता शपथ घेतलेली असते. रागिनी म्हणालेली असते की आता आपल्या आयुष्याचं ध्येय एकच, ते म्हणजे आकाश आणि भूमी यांचा शेवट करणं, त्यांची बर्बादी करणं हेच आपल्या आयुष्याचं आता ध्येय राहिलं पाहिजे. हे सगळं रागिनी बोललेली असते आणि ते आता पौर्णिमाला आठवतं. आणि ते आठवून पौर्णिमाच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं आणि तिच्या डोळ्यात पाणी पाहून रागिनी विचारते की काय गं, काय झालं तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का, उलट तुला आनंद झाला पाहिजे ना की आकाश आणि भूमी हे कायमचे गेलेत. तेव्हा ती म्हणते की आई, माझ्या डोळ्यात हे पाणी आलं आहे कारण मला माझ्या अभिजितची आठवण आली आहे आणि आज माझ्या अभिजितचा सूड पूर्ण झालेला आहे. माझ्या अभिजितने जे काही भोगलं आहे त्याचा सूड आज पूर्ण झाला. माझ्या अभिजितला ज्यांनी कोणी मारलं आहे ते तिच्या खऱ्या गुन्हेगारांना आज शिक्षा झाली आहे, असं म्हटल्यावर आता इथे रागिनीला आठवायला लागतं की आकाश आणि भूमी त्याचे खरे गुन्हेगार नाहीतच, खरीच तीच गुन्हेगार आहे. आणि जेव्हा तो थोडाफार जिवंत होता परंतु तरीही रागिनीनेच त्याला सांगितलेलं होतं की आजपर्यंत तू आईसाठी खूप काही केलंस ना, आता शेवटचं कर, मर एकदाचा आईसाठी, असं म्हणून रागिनीने स्वतःच्या पदरानेच स्वतःच्याच मुलाचा जीव घोटून गळा घोटून जीव घेतलेला असतो. आणि रागिनीलाच ते सगळं आठवतं आणि ती थक्क होते कारण पौर्णिमाला हे सत्य काही माहीतच नाही. कारण अभिजितचा जीव हा आकाशने नाही तर स्वतः रागिनीने घेतलेला आहे. त्यामुळे तिला अगदी धक्काच बसतो आणि ती पौर्णिमाला शांत करत म्हणते की हे बघ पौर्णिमा, जरा धीर धर, झालं ना, आपण पूर्ण केलं आपलं जे ध्येय होतं. माझ्या मुलाला ज्या व्यक्तीने मारलं त्यांचा सूड घेतलाय, आपण घेतलाय बदला आता. आकाश आणि भूमी यांना संपवलंय आपण. माझ्या लेकाचा बदला आज पूर्ण झाला. माझ्या मुलाच्या गुन्हेगारांना मी आज शिक्षा मिळवून दिली, असं म्हणून रागिनी ही मुद्दाम घाबरतच ते सगळं बोलते कारण तिला खूप भीती असते. आणि फायनली आकाश भूमी गेले असं म्हणून ती आनंदाने आता दारावरती नाचण्याचीच बाकी राहिलेली असते आणि खूप खुश असते. आणि तिचा आनंद बघून पौर्णिमा ही पुन्हा एकदा हसायला लागते. तर ॲक्सिडेंटच्या स्पॉटवर दोन्ही गाड्या एकमेकांना अगदी जोरात धडकलेल्या असतात. आकाशच्या गाडीचा थोडासाच पार्ट आता तुटलेला असतो परंतु समोरची जी गाडी असते त्या गाडीला जोरात धडक दिल्यामुळे त्या गाडीचा पुढच्या भागाचा सगळा चेंदामेंदा झालेला असतो. आता आकाशचं डोकं हे तिथे स्टेअरिंगवर पडलं गेल्यामुळे जोरात हॉर्न हा वाजतच राहतो. आणि तेवढ्यातच भूमीला जाग येते. भूमी बघते तर तिचं पिल्लू सुखरूप असतं, क्षितिजा अगदी व्यवस्थित असते. क्षितिजाला ती जवळ घेऊन पापी घेते आणि तिच्या डोक्यालाही मार लागलेला असतो, ब्लिडिंग होत असतं. ती आकाशला उठवते आणि म्हणते की आकाश प्लीज उठ लवकर आकाश, असं म्हणून ती त्याला उठवत असते. परंतु आकाश काही उठत नसतो. म्हणूनच स्टेअरिंगचा आवाज हा स्टेअरिंगवर डोकं पडल्यामुळे हॉर्न जोरात अजून वाजतच असतो. भूमी आकाशला पटकन मागे खेचते आणि म्हणते की आकाश मागे हो. आणि त्यावेळेला हॉर्न वाजणं बंद होतं आणि आकाश आता बेशुद्ध असतो, त्याला काहीही शुद्ध
नसते. भूमी त्याला उठवत असते. आता अपघाताच्या स्थळी सगळे आजूबाजूला त्यांची मदत करण्यासाठी आलेले असतात. एक काकू या भूमीला त्या तिथून गाडीमधून बाहेर काढतात आणि तिला धरत धरत बाहेर काढतात. भूमी ही बाळाला घेऊनच असते. त्याच वेळेला आता भूमी ही आकाशच्या गाडीचा दरवाजा उघडते आणि म्हणते की आकाश प्लीज उठ, लवकर उठ उठ, असा झोपून राहू नको, प्लीज उठ. सगळेजण मदतीसाठी आलेले असतात. तर इथे लोकांनी ॲम्ब्युलन्स देखील बोलवलेली असते. तेव्हा मग पोलीस देखील घटनास्थळी अपघाताच्या ठिकाणी पोचलेले असतात आणि आकाश तिथे अजूनही शुद्धीवर नसतो. डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर आता आकाशला चेक करतात. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की 1 मिनिट मॅडम, हे सगळं ठीक आहे, मी यांना चेक करतो, जरा थांबा. मग आता डॉक्टर हे त्याला चेक करायला लागतात. आकाश अजूनही जरासा शुद्धीवर असतो, म्हणजेच त्याचा जीव गेलेला नसतो. तेवढ्यात भूमीची नजर समोर जाते आणि भूमी समोर बघते तर समोरच्या गाडीमध्ये जी बाई बसलेली असते ती पूर्णपणे मेलेली असते, म्हणजे तिचा जीवच जागच्या जागी गेलेला असतो आणि या अपघाताचा जोर इतका जोरात असतो की तिचा जीव जागीच ती ठार झालेली असते. या सगळ्याने आता भूमी दचकते आणि आकाश प्लीज उठ ना लवकर. आता त्या बाईची अवस्था बघितल्यानंतर भूमीला आणखीनच भीती वाटू लागते. ती म्हणते की प्लीज आकाश उठ. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की हे बघा मॅडम, प्लीज जरा तुम्ही शांत व्हा. अजूनही तुमच्या गाडीतल्या माणसांना काही झालेलं नाही आहे. तुम्हीही दोघंही सुखरूप आहात देवाच्या कृपेने आणि तुमचा नवराही. परंतु तुमच्या नवऱ्याला डोक्याला मार लागला आहे. ते अजूनही जिवंत आहेत. परंतु समोरच्या गाडीत बघा, त्या माणसाने आपल्या बायकोला गमावलं आहे कायमचं. त्या बाईचा जागीच जीव गेला आहे. असं बघत आता जो माणूस असतो तो आपल्या बाईला जवळ घेऊन रडत असतो, कारण तिचा जीव गेलेला असतो. आता जे हॉस्पिटलमधले ॲम्ब्युलन्स येते ते तिथले पिऊन हे आकाशला गाडीतून बाहेर काढत असतात आणि त्याला स्ट्रेचरवर घेऊन चाललेले असतात. आणि भूमी आकाश आकाश असं म्हणत त्याच्या मागे मागे येत असते आणि एक बाई भूमीला आधार देत असते. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये अथर्व मानसी आलेले असतात आणि त्यावेळेला ते विचारतात की आकाश आणि भूमी माझ्या ॲक्सिडेंट केस. तेवढ्यातच समोरून स्ट्रेचरवरून एक बॉडी येत असते आणि ती बॉडी येत असताना भूमी तिथे नसते. अथर्व मानसी घाबरतात. मानसी अगदी जोरजोरात रडायला लागते. ती म्हणते अथर्व बघ ना, हे काय आहे. तेव्हा अथर्वलाही त्याचा धक्काच बसतो की यामध्ये आकाश किंवा भूमी या दोघांपैकी तर कोणी नसेल ना. तेव्हा मग आता आकाश आणि भूमी हे असतील तर दोघांच्याही पायाखालची जमीनच अगदी आदळून गेलेली असते. म्हणून आता मानसी घाबरते आणि म्हणते की अथर्व हे काय घडून बसलं रे, काय झालं हे. तेवढ्याच आता जे दुसरे डॉक्टर असतात ते येतात आणि त्या बॉडीवरची फडका असतो तो बाजूला करतात आणि अथर्व बघतो तर नाही, तिथे आकाश भूमी नसतात, ते दुसरंच कोणीतरी असतं. म्हणून आता दोघंजणही खूप खुश होतात आणि मानसी फायनली खुश होते, कारण तिथे आकाश आणि भूमी कोणीही नसतं. अथर्व आणि मानसी दोघंही म्हणतात की नाही. तेव्हा मग पुन्हा एकदा विचारल्यावर ते म्हणतात की वॉर्ड नंबर 1मध्ये जावा. त्याच वेळेला आता ते दोघंजणही धावत धावत येतात आणि भूमी आता तिच्या डोक्याला लागलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की माझा नवरा आकाश, त्याला लागलं आहे, तो कुठे आहे. तेव्हा ती सिस्टर म्हणते की हे बघा मॅडम, तुम्ही जरा आराम करा प्लीज. तुमचे मिस्टर हे आहेत, परंतु तुम्ही आराम करा. तुम्ही जर असेच तणाव घेतलात तर पुन्हा ब्लिडिंग सुरू होऊ शकते डोक्यावरून, म्हणून प्लीज जरा तुम्ही आराम करा. भूमी म्हणते की नाही, मला प्लीज माझ्या नवऱ्याला भेटायचं आहे. कुठे येतो. तेव्हा मग ती म्हणते की त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आहे, म्हणून त्यांना ICUमध्ये ठेवण्यात आलं आहे. आता हे ऐकल्यानंतर भूमीला धक्का बसतो की काय, माझ्या आकाशला ICUमध्ये ठेवलं आहे. आणि ती आता जोरजोरात रडायला लागते आणि भूमी म्हणायला लागते की माझा नवरा नाही, प्लीज मला त्याला भेटू द्या, मला ठीक वाटतंय, मला त्याला भेटायचं आहे. असं म्हणून आता भूमीला धक्काच बसतो. अथर्व मानसी येतात. भूमिताई असं म्हणून तिला आता ती धीर द्यायला लागते. परंतु डॉक्टर सांगतात की हे बघा मॅडम, तुम्ही प्लीज दगदग करू नका. तुमचे मिस्टर हे आता ICUमध्ये आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत. ते देवाच्या कृपेने जिवंत तर आहेत, परंतु त्यांना ॲक्सिडेंटमध्ये जी इंजुरी झाली आहे ती डोक्याला लागली आहे आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यावर आणि मेंदूवर इतका जबरदस्त त्या सगळ्याचा धक्का बसला आहे, इतक्या जोरात त्यांचा मेंदू आदळला आहे की ते आता कोमामध्ये गेलेत. हे ऐकल्यावर भूमीला धक्का बसतो. भूमी म्हणते की प्लीज मला माझ्या नवऱ्याजवळ जाऊ द्या. आणि भूमी आता आकाशजवळ ICUमध्ये येते. म्हणते आकाश प्लीज उठणार आहे, असं का झोपलायस तू. प्लीज उठ आकाश, असं झोपणं नाही चालणार आहे. तू असं का करतोयस, असं का केलंस शिल रे तू. असं म्हणून ती त्याला आता जोरजोरात ओरडत असते आणि उठवण्याचा प्रयत्न करते. म्हणते की आकाश प्लीज असं नको वागवूस, मला आणि पिल्लूला तुझी काळजी आहे. आपण निघालो होतो ना तिघंजणी आपल्या ट्रिपसाठी, मग हे असं का व्हावं. आकाश प्लीज उठणार आहे, पटकन उठ ना, असं झोपून नाही चालणार. अरे आपली पिल्लू क्षितिजा आत्ताच तर आपल्या आयुष्यात आली होती ना रे, मग असं कसं करतोयस तू. तिला आणि मला असं सोडून तू का झोपून राहिलायस. आम्ही दोघी वाट बघतोय ना तुझी.
तू म्हणाला होतास ना आज गाडीमध्ये की आपल्या तिघांचा हा सुखाचा आणि बरोबरचा प्रवास आहे, इथून पुढे आपण तिघं कायम आनंदी आणि एकत्र असू. मग तू असं का केलंस? तू असा का झोपून राहिलास? आकाश, मला हे अजिबात नाही आवडलेलं आहे हां, त्यामुळे तुला उठावं लागणार आहे. तू असा झोपून नाही राहू शकत. अरे, इतक्या प्रयत्नांनी, इतक्या मेहनतीने आपली क्षितिजा आपल्या आयुष्यात परत आली होती ना रे. मग परत असं कशासाठी? का हे सगळं? प्लीज नको करूस ना असं सगळं. प्लीज माझ्या आयुष्यात परत ये ना आकाश, असं म्हणून ती आता आकाशला उठवत असते आणि म्हणते की प्लीज उठ उठ. आणि तेवढ्यातच सिस्टर येते आणि सिस्टर म्हणते की हे बघा मॅडम, प्लीज तुम्ही त्यांच्यावर दबाव आणू नका, त्यांना त्रास होईल त्याच्यामुळे. प्लीज जरा थांबा, असं करू नका, त्यांना ताण पडेल, मेंदूवर आणखी ताण होईल. तेव्हा भूमी म्हणते की नाही नाही, तो माझा नवरा आहे, प्लीज मी अशा प्रकारे त्याला ताण नाही देणार, माझ्या बोलण्याने त्याला ताण नाही पडणार. मी त्याच्याशी अगदी शांतपणे बोलते, प्लीज मला बोलू द्या त्याच्याशी, नाहीतर मला त्याच्याशी बोललंच पाहिजे. असं म्हणून आता सिस्टर म्हणते की ठीक आहे, परंतु तुम्ही अगदी शांतपणे बोला. भूमी म्हणते की हो प्लीज, थँक्यू. त्यावेळेला मग ती पुन्हा आकाशला बोलते की आकाश प्लीज उठ, मला हे नाही चालणार आहे. अरे आकाश, असं झोपून कसं चालेल आपल्याला? आपल्या मुलीला आपल्याला देवदर्शनासाठी घेऊन जायचं आहे. मीच मूर्ख आहे. मला त्यावेळेला संकेत मिळाला होता, परंतु मी का नाही ऐकलं? मला त्यावेळेला देवी संकेत देतच होती, पण मी का नाही ऐकलं? इग्नोर केलं मी त्या सगळ्याकडे. जर त्यावेळेला मी हे सगळं ऐकलं असतं तर असं घडलंच नसतं. नाही आकाश, आपण देवीच्या दर्शनासाठी चाललो होतो आणि हे घडणं हे खूप चुकीचं आहे. ठीक आहे, चल मी आता शांत होते, परंतु तू तू तरी उठ, प्लीज उठ आता. असं तुला झोपून नाही चालणार, प्लीज लवकर उठ आकाश. असं म्हणून आता ती त्याला उठायला सांगत असते. भूमी म्हणते आकाश प्लीज उठ लवकर, असं करून नाही चालणार. अरे आपल्याला आपल्याला इथे आता अशा प्रकारे नाही राहून चालणार. उठ तू, तुला उठावं लागेल. तुला काही झालेलं नाही आहे, तू नाही आहेस कोमामध्ये. तुझी भूमी ही बघ तुझ्या समोर आहे. तू सकाळीच म्हणाला होतास ना रे गाडीमध्ये, आम्हाला ते प्रिन्सेसचं मुकुट घातल्यानंतर मी आणि आपली क्षितिजा तुझे प्रिन्सेस आहोत आणि आमचं सुरक्षा कवच तुझ्याजवळ आहे. मग तू का असा झोपला आहेस? आकाश उठ. तू मला म्हणाला होतास की माय डॉटर अँड माय वाईफ, माय डॉटर प्लस माय वाईफ इज इक्वल टू माय लाईफ. मग आम्ही दोघीही तुझ्यासमोर आहोत ना, प्लीज उठ ना आकाश. त्याच वेळेला मग भूमीला आठवतं की जेव्हा आकाश आणि भूमी दोघेही गाडीत बसायला निघालेले असतात, त्यावेळेला आकाश अचानक काळवंडलेलं असतं आणि आभाळ अगदी भरून आलेलं असतं. भूमी आकाशला म्हणते की आपण हवामानाचा अंदाज घेऊन निघू, परंतु तरीही आकाश म्हणालेला असतो की नको आपण निघूया. आणि रागिनीनेही फोर्स केलेलं असतं की देवदर्शनाला जाताना अशा प्रकारे वागू नये, म्हणजे देवीचं बोलावणं आलं आहे तर तुम्ही निघा. हे ऐकल्यानंतर रागिनीचं बोलणं आठवल्यानंतर भूमी म्हणते की नाही आकाश, मला संकेत मिळाला होता, परंतु मी काय इग्नोर केलं त्या संकेताकडे. मला देवीने त्यावेळेला सांगितलं होतं तरीही मी नाही ऐकून घेतलं. नंतर तिला आठवतं की मानसीने निघताना आजीने जो देवीचा धागा होता तो धागा पिल्लूच्या आणि भूमीच्या हातात बांधलेला होता, परंतु आकाशसाठी तर तो धागा उरलेलाच नव्हता. म्हणून आकाश म्हणालेला होता की नाही, त्या धाग्याने काहीच होणार नाही आहे, कारण माझ्या ज्या 2 प्रोटेक्टर आहेत त्या माझ्यासोबत आहेत, त्यामुळे मला काहीच होऊ देणार नाही आहेत त्या. मग भूमी पुन्हा म्हणते की आकाश, आता सकाळी निघताना मनूने आपल्या हातात, आमच्या दोघींच्या हातात धागा बांधला, परंतु तुझ्या नाही. मग तू त्यावेळेला म्हणाला होतास, तरी मी तुला म्हणाले की आकाश हा धागा तू बांध. तू नाही ऐकलं. जर त्यावेळेला तो धागा बांधला असता तर तुझ्याबरोबर हे नसतं घडलं. मग ती हात जोडत म्हणते की नाही, असं नाही झालं पाहिजे, परंतु आता आता मी आणखी वेळ नाही करणार. घे हा धागा, मला तुझ्या हातात बांधते मी. या धाग्याने तुला काही होणार नाही आहे. आई योगेश्वरी, का असा अंत बघितलास गं तू आमचा? अगं तुझ्याच दर्शनासाठी माझ्या लेकीला आणत होतो ना तुझ्या दारात, तुझ्याच पदरात तिला टाकणार होतो, परंतु तरीही तरीही असं का घडावं आमच्यासोबत? हे सगळं का घडलं? हे असं घडणं अपेक्षित नाही आहे. तुझ्यासाठी आम्ही हे सगळं करतोय. आजपर्यंत तू आम्हाला काहीच कमी पडू दिलं नाहीस. आमची क्षितिजा ही आमच्या ताब्यात नव्हती, तिलाही तुझ्या कृपेने आयुष्यभराची आमच्या ताब्यात आणलीस ना तू. मग का असं केलंस तू? असं म्हणून ती आता रडत असते. आकाश जरासा हात हलवतो, परंतु त्याला काहीही रिस्पॉन्ड करता येत नसतं किंवा बोलता येत नसतं. भूमी आकाशला उठवते, परंतु त्याच वेळेला आता भूमीला पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी एक एक करून त्याचे लिंक लागत जाते. की भूमी जेव्हा गाडीमध्ये असताना भूमी आकाशला विचारते की आकाश, हे या अचानक देवदर्शनाची आयडिया कशी आली तुला? तेव्हा आकाश म्हणतो की अगं मला कुठे ही आयडिया आली आहे, मला ना आत्याने आयडिया दिली ही सगळी, की तुला आणि पिल्लूला घेऊन देवदर्शनासाठी जाऊन या, कित्येक दिवसानंतरचा ताण तरी कमी होईल. तेव्हा मग आता भूमीला हे आठवतं आणि तिच्या लक्षात येतं. आता भूमी अगदी चिडून पेटून उठते. आतापर्यंत रडणारी भूमी ही न रडता त्या गोष्टीचा रागराग करू लागते की हे सगळं रागिनीमुळे घडलंय. आता रागिनी बाहेर बसलेली असते, बाजूला पौर्णिमा पण असते.
आणि रागिनी आता रडत असते की काय घडून बसलं हे सगळं. तेव्हा अथर्व येतो आणि म्हणतो की आई, अगं भूमिताई आणि क्षितिजा अगदी व्यवस्थित आहेत. भूमिताईच्या डोक्याला जरासं लागलंय, परंतु आकाशला जबरदस्त धक्का बसलाय, त्याच्या मेंदूला जबरदस्त मार बसलाय, म्हणूनच तो कोमामध्ये गेलाय. हे ऐकल्यावर आता पुन्हा रागिनी रडण्याचं नाटक करते की देवा, काय केलंस हे सगळं तू? माझ्या आकाशला असं का केलंस? अगं तो तुझ्या दर्शनाला येत होता ना गं, मग माझ्या लेकाला असा का त्रास दिलास तू? माझा आकाश लवकर बरा होऊ दे गं देवी. अगोदर इतकी वर्ष तो इतक्या त्रासातून जातोय आणि आता परत आणखी त्रास? नाही, मला हे सहनच होणार नाहीये, असं म्हणून ती आता जोरजोरात मुद्दाम रडण्याचं नाटक करत असते. पौर्णिमा मात्र अगदी गालातच हसत तिच्याकडे बघते. अथर्व म्हणतो की आई, अगं शांत हो प्लीज, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तरीही ती म्हणते की अरे कसं शांत हो मी, मला सांग ना अथर्व बाळा. तेव्हा मग आता अथर्व म्हणतो की आई शांत हो. आता आकाश ठीक आहे, म्हणजेच तो कोमामध्ये गेला आहे. तेव्हा रागिनी म्हणते की नाही नाही अथर्व प्लीज असं बोलू नकोस, आपला आकाश असं कोमामध्ये नाही जाऊ शकत. तेवढ्यातच आता भूमी बाहेर येते. भूमीच्या खांद्यावर रागिनी हात ठेवत रडत म्हणते की भूमी, अगं काय झालं गं हे सगळं? कसं झालं हे सगळं? मला नाही, खरंच मला याचा खूप धक्का बसला आहे. आपला आकाश असा. पण भूमी म्हणते की एक मिनिट रागिनी, तुम्हाला काय वाटतंय की हे सगळं तुम्ही करताय आणि मला कळणार नाही आहे का? या सगळ्या करण्यामागे, या कारस्थानांमागे कोणाचा हात आहे हे मला कळत नाही आहे का? तेव्हा रागिनी मात्र तिच्याकडे बघतच राहते. तेव्हा रागिनी म्हणते की काय बोलतेस तू भूमी? प्लीज मला काहीच कळत नाही आहे, तू हे सगळं काय बोलतेस ते. तेव्हा आता भूमी म्हणायला लागते की आत्या, हे बघा, तुम्ही उगीचच वेळ घाऊन पेडगावला जाऊ नका. हे सगळं जे काही घडलं आहे ना, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे घडलं आहे. आमच्या गाडीचा अपघात हा तुमच्यामुळे झाला आहे. रागिनी म्हणते की अगं भूमी, काहीतरीच काय बोलतेस तू? अगं प्लीज असं बोलू नकोस गं, मी आई आहे ना. तेव्हा मग ती म्हणते की तुम्ही आईपणाचं सांगूनच नका. हे जे सगळं काही घडलं आहे ना, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे घडलं आहे. तुम्हीच या सगळ्या मागच्या सूत्रधार आहात. अहो किती अजून कारस्थानं कराल, किती कारस्थानं कराल? तुम्हाला हे सगळं करून कंटाळा येत नाही का? तुम्ही सगळ्याजणांना अशाच प्रकारे मारण्याचा प्रयत्न करता. आता पुन्हा एकदा तुम्ही ही इतिहासाची पुनरावृत्ती घडून आणली आहे. हे सगळं जे काही घडलं आहे ना, हे फक्त तुमच्यामुळे घडलं आहे. तुम्ही केलं आहे, या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्ही आहात, असं ती बोलून दाखवत असते. त्याच वेळेला मग आता रागिनी म्हणते की नाही गं नाही भूमी, नको गं, नको माझ्यावर असा इतका घाणेरडा आरोप लावूस. अगं मला माहिती आहे की आत्तापर्यंत तुझ्या नजरेत मी खराब होते, परंतु नाही गं, जेव्हापासून तुम्ही मला घरात घेतला तेव्हापासून मी पूर्ण बदलली आहे गं. मी तुमच्यासाठी आता काहीही करू शकते. अगं तुम्हाला असं मारणं माझ्या मनात तरी कसं गं येईल? तेव्हा मग भूमी म्हणते की हे बघा आत्याबाई, तुमची नाही नाटकं आधी बंद करा. तुमची ही नाटकं अगदी माझ्या तोंडपाठ आहेत. तुमच्या या भोळ्या चेहऱ्यामागे किती कारस्थान लपली आहेत ना, हे सगळं मला माहिती आहे. तुमची टीम आहे ना, मोठी टीम असते तुमची, गँग आहे तुमची, म्हणूनच त्याप्रकारेच त्यांच्याच आधारे तुम्ही हे काम घडवून आणू शकता. आणि तुम्ही हे सगळं करता ते सगळं अगदी लपून-छपून करत असता, पडद्यामागची असता, परंतु ही पौर्णिमा उघडपणे आम्हाला त्रास देत असते. बरोबर की नाही? हे सगळं तुम्हीच मिळून करताय, मला माहिती आहे. परंतु दाखवताय अशा की तुम्ही एकमेकींना काहीच मदत करत नाही. पण तुम्हीच हे सगळं केलं आहे, बरोबर ना? तुम्हीच कोणीतरी हे घडवून आणलं असणार. रागिनी म्हणते की अगं असं कसं करेन मी? मला सांग ना. भूमी म्हणते की मग कसं? का घडलं हे? अचानक कसं घडलं हे? मला सांगा. हा जो काही अपघात झाला आहे तो काही उगीचच झाला आहे का? नाही. तुम्हीच सांगितलं होतं ना आकाशला की भूमीला आणि क्षितिजाला घेऊन देवदर्शनासाठी जा. मग म्हणूनच हा अपघात घडला. तेव्हा ती म्हणते की अगं एखादी आई आपल्या मुलांना संकटातून बाहेर काढण्यासाठी देवदर्शनाला पाठवण्याचा विचार करूच शकते ना गं. मग त्यात चुकीचं काय आणि गैर काय? तेव्हा भूमी म्हणते की देवदर्शनाला जाणं हे चुकीचं नव्हतंच. हे पाठवलं ते कारण चुकीचं होतं. तुम्हाला आम्हाला कायमचं संपवायचं होतं. आम्हाला मेलेलं बघायचं होतं ना तिघांना, म्हणून हा सगळा प्लॅन आखलात ना तुम्ही. शिवाय काय झालं तर तुम्ही हे सगळं घडवून आणलंत, मुद्दाम घडवून आणलंत. त्याच्यामागे तुम्हाला कारण होतं आणि हे घडवून आणण्यासाठी तुम्ही काय केलं तर तुम्ही गाडीचे ब्रेक फेल केले. कसे गाडीचे ब्रेक फेल झाले अचानक? तेव्हा मग रागिनी म्हणते की काय गाडीचे ब्रेक फेल झाले होते? भूमी म्हणते की हो, गाडीचे ब्रेक फेल झाले होते. ते अचानक कसे काय झाले? आता हेही सांगाल की हे मी घडवून आणलं नाही, बरोबर की नाही? तेव्हा रागिनी म्हणते की अगं हो भूमी, मी कसे घडवून आणू ते? अगं त्या गाडीबद्दल आणि कारबद्दल मला काय कळतंय, मग मी ते कसं करू शकते? भूमी म्हणते की हे बघा, तुमची ही ना नाटकं बंद करा. तुम्ही गाडीबद्दल काही समजू शकत नाही, परंतु दुसऱ्या व्यक्तीला तर हे काम तुम्ही नक्कीच लावू शकता आणि म्हणूनच हे सगळं घडलं आहे. गाडीचे ब्रेक फेल कसे झाले?
तेव्हा ती म्हणते की अगं ते यंत्र आहे ना, कधीतरी बिघाड होऊ शकतो. भूमी म्हणते की कसा कसा बिघाड होईल? गेल्या आठवड्यातच गाडीचं सर्व्हिसिंग झालं होतं. मग ब्रेक फेल होण्याची शक्यताच नाही आहे. हे सगळं कोणीतरी घडवून आणलं आहे आणि ह्याच्यामागे तुम्ही आहात हे मी स्पष्टपणे आता सांगते. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की नाही गं नाही. तेव्हा मग मानसीला आठवतं की जेव्हा आकाशभूमी निघालेले होते त्याच वेळेला गाडीमधून म्हणजेच पेट्रोल पडलेलं होतं आणि ते तिने पाहिलं. मग मानसी म्हणते की ताई अगं 1 मिनिट तुम्ही निघालात ना, त्याच्यानंतर गाडी ज्या ठिकाणी पार्क केली होती ना, त्या ठिकाणी थोडं पेट्रोल पडलेलं होतं आणि मी आईंना त्यावेळेला सांगितलं पण की हे पेट्रोल पडलंय. तेव्हा त्या म्हणाल्या की नाही गं, असं काही नकेल उगीचच तू चुकीचा विचार करू नको. तेव्हा मग भूमी म्हणते की अगं असंच म्हणणार या, कारण ह्यांना अपघात घडवून आणायचा होता ना, यांना हे सगळं घडवून आणायचं होतं. म्हणून तुला त्यांनी काही सुचूच दिलं नाही त्यावेळेला आणि आम्हाला कळवूच दिलं नाही. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की नाही गं भूमी नाही. भूमी म्हणते की मला माहिती आहे तुम्ही हे सगळं मुद्दाम घडवून आणलं आहे. तुम्हीच यामागे करणारे आहात. तेव्हा रागिनी मुद्दाम नाटक करते चक्कर येण्याचं. भूमी नाही गं प्लीज असा नको का आरोप लावू. ती खाली पडते. अथर्व म्हणतो की आई तू ठीक आहेस का? सगळं बरं आहे का तुझं? तू गोळ्या वगैरे घेतल्यास का शुगरच्या? तेव्हा मग आता अथर्वच म्हणतो की हे बघ भूमीताई प्लीज आता आईवर असा आरोप लावू नकोस. हा आरोप मलाच काय आकाशलाही मान्य नसेल. प्लीज तू शांत हो. आता सध्याच्या घडीला तुला आकाशला आणि क्षितिजाला बाहेर काढायचं आहे सगळ्यातून. प्लीज शांत हो. परंतु भूमीला माहीत असतं की काही झालं तरी हे कारस्थान हे रागिनीनेच केलेलं असतं. पुढच्या भागामध्ये आता आकाश अजूनही कोमामध्येच असतो. जे डॉक्टर असतात ते भूमीला सांगतात की हे बघा मॅडम आकाश अजूनही शुद्धीवर आलेले नाही आहेत, कोमातून बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे आता शेवटचा होप आहे ती म्हणजे की न्यूरोसर्जन हे भारतातले नंबर 1चे न्यूरोसर्जन डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना आपल्याला बोलावून आणलं पाहिजे आणि जोपर्यंत ते येणार नाहीत तोपर्यंत आकाश बरा होणार नाहीत आणि लवकरात लवकर त्यांना आपल्याला आणलं पाहिजे इथे. कारण जर ते लवकर आले नाहीत तर आकाशचा जीव जाण्याचीही शक्यता आहे. म्हणून आता भूमी ही छोट्याशा लेकराला म्हणजे क्षितिजाला घेऊन संकर्षण अधिकारीच्या घरी पोचलेली असते आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की ज्या बाईला अपघातामध्ये तिने प्राण गमावलेलं पाहिलेलं असतं तीच बाई त्याच बाईचा फोटो हा तिथे संकर्षणच्या घरी लागलेला असतो, म्हणजेच ती त्याचीच बायको असते. रागिनी मात्र खुश असते कारण काही झालं तरी आकाश आता वाचणार नाही. परंतु इथे संकर्षण अधिकारी हा म्हणजेच नवीन नवीन मालिकेत एंट्री दाखवलेली आहे. आता डॉक्टर संकर्षण अधिकारी यानेच आपली बायको गमावलेली असते. त्यामुळे डॉक्टर संकर्षण अधिकारी हा भूमीची मदत करण्यासाठी तयार होईल का आणि आकाशचा जीव तो वाचवेल का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.